जाऊया मॅचच्या दिशेने बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होते ज्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल टीम मेंबर त्याची संघाचं पहिलं षटक पहिली ओव्हर आणि या स्पर्धेचा पहिला चेंडू देखील आपण पाहतोय फिकी केला जाणार आहे समोर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतोय शुभम साळुंखे नॉन स्ट्राइक एंडला विनोद सर जाऊया मॅचच्या दिशेने या स्पर्धेची जाऊया मॅचच्या दिशेने लेट्स प्ले लेट्स स्टार्ट पहिला बॉल सागर टू बॅटर शुभम साळुंखे पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर रिव्ह्यू घेतला जाईल आणि पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय पहिलाच बॉल गोलंदाज पाहायला गेलं तर सागरच्या माध्यमातून निसटला जातोय फुलटॉसच्या माध्यमामध्ये आपण तो चेंडू पाहायला मिळाला आणि फ्री हिट देखील असणार प्रत्येक नो चेंडूवरती फ्री हिट लागू असेल याची देखील नोंद घ्यायची ना या फ्री हिटचा समाचार विनोद सर घेताना पाहायला मिळतील चेंडू कोणताही पूर्ण नाहीये संघाची धावसंख्या धावफलकावरती आपणास पाहायला मिळते 2 फ्री हिटचा बॉल स्ट्रायकिंग एंड वरती विनोद सर फ्री हिटच्या बॉल वरती बॅट स्विंग केले डीप वरती क्षेत्ररक्षक नाहीये यावेळी वन बाउन्स चेंडू सीमारेषे पार होतोय म्हणजे 4 धावा या चेंडूवरती लिहिल्या जात आहेत फ्री हिटच्या चेंडूवरती आपण पाहतोय खरपूस समाचार घेताना विनोद सर देखील पाहायला मिळत आहेत या 4 धावेने आता पहिला बॉल पूर्ण होतोय एक चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा देखील पाहायला मिळत आहेत टीम जाना 11 जंगलवाडी संघ उभरती विकेट पंचांच्या डाव्या बाजूने पंचांजवळ अनुमती घेतली पंचांजवळ आपण पाहतोय परवानगी घेतली की मी तुमच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय पहिला चेंडू थोडासा नकारात्मक सुरुवात नकारात्मक झाली आहे या ओव्हरची शेवट कसा केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे 6 चेंडू चांगला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न चेंडू अभिमाचे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या उंचीवरतून प्रयत्न केले होते परंतु तिथपर्यंत पोहोचू शकला नाही याच दरम्यान आपणास पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये या 2 धावा देखील धावून घेतल्या जात आहेत इनसाइड आउट खेळायचा होता सरळ चेंडू स्टिकर वरती येऊन आढळला जातो त्यानंतर मात्र एक संधी निर्माण झाली होती परंतु थोडीशी दूर होती या क्षेत्ररक्षकापासून या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 2 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा मेंढेतरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि एक ओव्हरचा पॉवर प्ले असेल याची देखील नोंद घ्यायची आउटफील्ड मध्ये 2 खेळाडू पाहायला मिळतात जे ऑनसाइड वरती डीप मिड विकेट लॉंग ऑन रिजन खोलबट टप्प्याचा चेंडू यावेळी देखील आपण पाहतोय खोदून काढण्याचा प्रयत्न होता त्याला सन्मान दिला जातो हेच तर क्रिकेटचं टेक्निक आहे हेच तर क्रिकेटचं आपण पाहतोय तंत्र आहे चांगल्या चेंडूला सन्मान देणं वाईट चेंडूवरती प्रहार करणं जे मात्र गेली 2 वर्षापासून या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये अंमलात आणलं जातं एक चांगला खेळ यांचा देखील आता पाहायला मिळतोय या हंगामाचा विचार करायला गेला तर 2 ते 3 स्पर्धा झाल्या देखील आणि दमदार खेळ या हंगामामध्ये देखील सर्व खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला ही स्पर्धा कशी जाणार आहे प्ले अँड मिस डॉट डिलिव्हरी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न वाईड शॉर्टकट देखील पाहायला मिळाला या चेंडूवरती डॉट बॉल येतोय 4 चेंडू कंप्लीट झाले संघाची धावसंख्या आता 8 वरती स्थिर आहे बाकी स्पर्धेचा विचार करायला गेलं अध्यक्ष चषक स्पर्धा असेल त्यानंतर सह्याद्री चषक असेल खोनोलीकरांची स्पर्धा आपण पाहतोय तिन्ही स्पर्धा दमदार झाल्या आणि या स्पर्धेची सुरुवात देखील दमदार होताना पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे त्याच पद्धतीचा आपणास पाहायला मिळतो शरीरापासून दूर वाईड शॉर्कर पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि अल्ट्रा एज आपल्या जवळ नाहीये जरी तुम्ही रिव्ह्यू घेतला तरी तो लॉस जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे प्रत्येक टीमला एका इनिंग मध्ये एकच रिव्ह्यू दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची आणि तो तुम्ही थ्रो साठी युज करू शकत नाहीये हे देखील बंधन राहील याची देखील नोंद घ्या आता संघाची धावसंख्या 5 बॉल पूर्ण होत असताना धावफलकावरती 8 धावांनी विचार करायला गेलं मागील स्पर्धेचा तर जाना 11 जंगलवाडी जो संघ आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 100चा आकडा पार केलाय धावा फलकावरती धावा लगावत असताना असा संघ आपण पाहतो पुन्हा एकदा इनसाइड आउट डीप वरती आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये त्याच दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण रिले फीडिंग पाहायला मिळते 2 खेळाडूंच्या माध्यमातून चेंडू फीड केलाय त्या दरम्यान त्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा देखील येताना पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्याने पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळतात त्या 11 धावा धावफलकावरती लगावल्या जातात शुभम साळुंखे आणि विनोद सरांच्या माध्यमातून चर्चा चालली होती की जाना 11 जंगलवाडी जो संघ आहे
ज्यांनी मात्र एक विक्रम केलाय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये. 4 ओव्हरमध्ये तब्बल 104 धावा रचणारा संघ कोणता असेल, 4 ओव्हरमध्ये तब्बल 100चा आकडा पार करणारा संघ कोणता असेल तर तो जाना 11 जंगलवाड्या. परंतु या मॅच मध्ये ते पाहायला मिळत नाही, कारण की सकाळचं सत्र आहे, थोडंसं दमट वातावरण पाहायला मिळतंय. चेंडू ट्रॅव्हल करणं थोडंसं अशक्य आहे आणि त्याच दरम्यान आता पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती 11 बनवलेत. तर जास्त वेळ कोणी घेणार नाहीये. आजच्या दिवसामध्ये कोणताच संघ टीम मिटिंग करणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. ओव्हर क्रमांक 2 रोहित सोमर्डे. रोहित सोमर्डे आता पॉवर प्ले ओपन होतो. पॉवर प्ले देखील आपण पाहतो संपला जातो, म्हणजे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन ओपन होणार. आउटफील्ड मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक वर्ग पाहायला मिळेल. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन, लॉंग ऑफ रिजन, लॉंग ऑफ रिजन, डीप मिड विकेट रिजन, डीप स्क्वेअर लेग रिजन. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक लगावले. चेंडू कोणता असणार आहे? हा कट्टर गोलंदाज फिरकीचा जादूगार, जो मात्र चेंडू दरखणगीर किक येत असताना यावेळी वाईड पंच कवतात किंवा वाईड बॉल आहे. एक्स्ट्राची रन येणार आहे. रोहित सोमर्डेच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो एक्स्ट्राची रन येते आणि एक्स्ट्राची रन येत असताना संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. मागील ओव्हरचा विचार करायला गेले मित्रांनो तर नकारात्मक सुरुवात झाली होती, परंतु शेवट चांगला केला गोलंदाज सागरने. रोहितच्या माध्यमातून देखील थोडीशी निगेटिव्ह स्टार्ट मिळतोय, परंतु आता शेवट कसा केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. टीम एम्पायर घ्यायची संघ आपण पाहतोय, जो मातब्बर संघ आहे. पुन्हा एकदा चेंडू टर्न केला जातोय, परंतु चेंडू काठा बदलत असताना, कोण बदलत असताना अजून एकदा वाईडच्या दिशेने निघून चाललाय, म्हणजे हाही चेंडू वाईड येतोय. या वाईड निश्चित संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी कट केला जातोय पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला गेलं तर प्रिपरेशन करत होता, पडताळणी करत होता खेळपट्टीची. तदनंतर मात्र आपण पाहतोय या चेंडूला थोडीशी हाईट दिली जाते, तदनंतर मात्र चेंडू टर्न केला जातोय. सिंगल रन येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 14 आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिला बॉल रोहितचा पूर्ण झालाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळत आहेत. ओपन विकेट पंचांच्या डाव्या बाजूने दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची कला याच्या जवळ आहे. स्टन केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या उंचीवरतून आउटफील्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, वेगाने जातोय. यावेळी मिळणाऱ्या शुभमच्या बॅटमधून या 4 धावा आणि या 4 धावा धावफलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 आकड्यावरती. 2 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. दोन बॉल पूर्ण झालेत रोहित सोमर्डेचे. रोहित सोमर्डेचा विचार करायला गेला तर एक मातब्बर खेळाडू, एक नामांकित खेळाडू सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील आणि तितकाच आपण पाहतोय टॅलेंट असलेला खेळाडू अर्थात शुभम सावंत देखील आपणास पाहायला मिळेल. एक धाव होती, थोडंसं फंबल पाहायला मिळालं, थोड्याशा चुका होताना पाहायला मिळालं, त्याला लगेचच 2 मध्ये कन्वर्ट केलं जाते शुभमच्या माध्यमातून. हेच तर क्रिकेट आहे. एक धाव 2-2 धावा कशा जमवल्या जातील, एक धावा 2-2 धावा कशा बनवल्या जातील हेच पाहणं गरजेचं आहे. कारण की आत्ताचं क्रिकेट पाहायला गेलं तर एवढं ऍडव्हान्स झालंय की प्रत्येक खेळाडू, प्रत्येक येणारा बॅटर षटकारां चौकाराच फक्त खेचत असतो. परंतु हे क्रिकेट गॅप शोधून काढलं आणि त्याच्यावरती मिळवल्या जातात 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 20 वरती. पहिला फटका हा ट्रेडमार्क शॉट आहे याचा आणि यावेळी मात्र जाणून घेतलं रोहित सोमर्डे देखील तो बसतोय आणि त्याच वेळी मात्र आपण पाहतोय थोडासा लेंथ मागे खेचली जाते. या दरम्यान देखील 2 धावा येताना पाहायला मिळतात. चुका करून जमणार नाहीये, कारण की ही स्पर्धा आपण पाहतो 1 दिवसाची. एक संधी तुमच्या समोर आहे आणि या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. सोनं कोणता संघ करणार आहे? जाना 11 जंगलवाडी की आपणास पाहायला मिळेल टीम एम्पायर संघ. यानंतर होणारी मॅच झडप अ विरुद्ध झडप ब. दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहणार आहेत याची देखील नोंद घ्या. पहिला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय अलंकृत कार्पेट मैदानाच्या साह्याने खेळून काढला जातोय. डीप स्क्वेअर रिजन राहुलदादा पाटील असतील, चेंडू फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल रन, सिंगल निश्चित स्ट्राईक रोटेट. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर एका धावेने आता 23 वरती जाऊन पोहोचते. या ओव्हर मध्ये चेंडू कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत 5. एक शेवटचा बॉल असेल. लास्ट ऑफ दी ओव्हर रोहित सोमर्डे टू विनोद सर.
कट केला जातोय, फसवलाय, चेंडू हवेमध्ये. यावेळी अक्षय येतोय आणि विकेट किपर अक्षयच्या माध्यमातून पकडली जाते. चांगली झेल म्हणजे विनोद सर यांचा खेळ या शेवटच्या चेंडूवरती संपतोय. त्यांची खेळ संपुष्टामध्ये. मॅचची कहाणी 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये जाना 11 जंगलवाडी संघ. यश तोडकर ओव्हर क्रमांक 3 मध्ये येतोय. षटक क्रमांक 3 मध्ये येतोय. यश तोडकर बॉलिंग मार्क वरती आला. ओव्हर देखील येतोय. समोर शुभम असेल आणि त्याच्यासाठी आता प्रदीप देखील मैदानाच्या आतमध्ये येतोय. इनिंग नंबर 3 वरती आलेला बॅटर आहे, त्यानं मागील मॅच मध्ये तब्बल मागील स्पर्धेचा विचार करायला गेला तर 37 धावांची एक दमदार खेळ केली होती. यावेळी यश तोडकर वरती हल्ला चढवलाय. आल्या मात्र त्याचं स्वागत केलं जात आहे. शुभ सकाळ बोलणारा हा मॅक्झिमम येतोय शुभम सावंतच्या बॅट मधून. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. या ओव्हरची सुरुवात आता मात्र आपण पाहतो जाना 11 जंगलवाडी संघाच्या बाजून जाते. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र आपण पाहतो पाठवून दिलाय. दीपा स्क्वेअर क्रिजनच्या डोक्यावरतून सरळ 6 धावेसाठी धमाका येतोय षटकार. ज्यावेळी दुसऱ्या चेंडूवरती देखील दुसरा षटकार येतोय. हा इनसाइड आउट होता. समोरच्या दिशेने आपण पाहतो खेळला गेलेला फटका लॉंगॉपच्या डोक्यावरतून 6 धावेसाठी. तसेच पाहायला गेलं तर नीलमताई जाधव यांचा देखील आम्ही इथे महत्वाचा यथोचित सन्मान करू इच्छितो आणि हा सन्मान आम्ही करणार आहोत. प्रकाशजी नेवगे साहेब तुमच्या शुभ हस्ते आम्ही महत्वाचा मान सन्मान करतोय. मुंबई पोलीस दलामध्ये दाखल असलेल्या आपण पाहतोय सुकन्या मध्यवाडी गावचे आपण पाहतोय सुकन्या. अर्थातच नीलमताई जाधव तुम्ही देखील बऱ्याच वेळ काढून आला या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल देखील तुमचे आम्ही महत्वाचा मान सन्मान करू इच्छितो. माईच्या आपुलकीची उद्धार शाल मानाचं प्रतीक श्रीफळ देऊन तुम्हाला देखील सन्मानित केलं जाईल. प्रकाशजी नेवगे साहेब या तुमच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करतोय. अर्थातच नीलमताई जाधव यांचा देखील आम्ही इथे महत्वाचा मान सन्मान करू इच्छितो. प्रकाशजी नेवगे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे महत्वाचा मान सन्मान करतो. तुम्ही देखील बऱ्याच वेळ काढून आला त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल देखील तुमचे आभार व्यक्त करतो. तुमचं सहकार्य वर्षानुवर्षे आमच्या या कोर कमिटीला असंच लाभेल याबद्दल देखील तुमच्याजवळ अपेक्षा ठेवतो. थँक्यू सो मच ताई. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. मॅचची कहाणी आता पाहायला गेलं तर 3 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले 38 धावा. 38 रन ऑन अ स्कोर बोर्ड पाहायला मिळत आहेत. यश तोडकरचा या मॅच मध्ये समाचार घेतला जातो. शुभम सावंत यासाठी ठीक आहे थांबलाय शेवटच्या ओव्हर पर्यंत. मागील स्पर्धेचा विचार करायला गेला तर प्लेअर ऑफ द सिरीज होता, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर होता त्या स्पर्धेमधील. या स्पर्धेमध्ये देखील प्रबळ दावेदार बनू शकतो. जर टीम शेवटच्या मॅच पर्यंत उभी राहिली तर जरूर हा प्रबळ दावेदार बनू शकतो. शुभम सावंत स्ट्रायकिंग इन. यश तोडकरचा हा बॉल फसवलाय. या चेंडूवरती अडकवलं जात आहे. रोहित सोमरने येतोय. कॅच कंप्लीट केली जाते. पहिल्या 2 चेंडूवरती तू खेळला होतास पण तुलाच मी माघारी धाडणार हे देखील यश तोडकर सांगून देतोय त्याच्या सेलिब्रेशन मधून. यावेळी कॅच कंप्लीट करत असताना रोहित सोमरने पाहायला मिळतोय. यासाठीच यश तोडकरला देखील बॉलिंग मार्क वरती आणलं होतं मित्रांनो. कारण की पहिल्या 2 चेंडूवरती शुभम सावंतने 2 मोठे फटके खेचले परंतु टीम एकच बोलली की तू करत राहा, तू तुझ्या टप्प्यावरती गोलंदाजी करत राहा. यशने देखील तेच केलं आणि मिळवलं एक मोठी विकेट. अर्थात शुभम सावंत बॅक टू द पेव्हिलियन. अर्थातच एक मोठा गडी माघारी जाताना पाहायला मिळतोय. मॅचची कहाणी या ओव्हर मधील 4 बॉल कंप्लीट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या 38.
नवीन बॅटर विजय आल्या आल्या अगदी पहिल्या चेंडूवरती मिसेस स्ट्रोक खेळत असताना ऑब्स्टिकला मात्र आपण पाहतोय टच करून विकेट किपरच्या हातामध्ये सलगची दुसरी विकेट मिळवणारा हा चेंडू आणि एक आपण पाहतोय मॅजिक डिलिव्हरी पाहायला मिळते यश तोडकरच्या माध्यमातून. यावेळी विकेटचं पतन सलग 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवण्यामध्ये यश तोडकरला देखील यश येत आहे. तर जास्त वेळ कोणी घेऊ नका, एका जागेवरती कोणी येऊ नका. यानंतर होणारी मॅच असेल आम्ही अनाऊन्स करू. अ विरुद्ध जळ उप दोन्ही संघाचे कॅप्टन देखील टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहतील आणि कोर कमिटीच्या माध्यमातून टॉस देखील केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. या ओव्हर मधील 5 बॉल कंप्लीट झालेत. ऑन अ विकेट हॅट्रिक वरती आपणास पाहायला मिळेल यश तोडकर. नवीन बॅटर निलेश आलेत. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती निलेश येतील. आता मात्र धाव फलक हा चालू ठेवावा लागेल, स्ट्राईक रोटेशन चालू ठेवावं लागेल कारण की नॉन स्ट्रायकिंगला जो बॅटर आहे त्याच्याजवळ क्षमता आहे, त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं आहे. परंतु शेवटचा बॉल आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय यश तोडकर. ओहो भीमा चेंडू नो बॉल आहे. यावेळी नो बॉल येतोय. अगदी वेगाने फेकी करायची आपण पाहतोय. त्याच दरम्यान हा चेंडू मात्र हातामधून निसटला जातो. यावेळी नो बॉल येतोय. एक नोची एक्स्ट्राची रन धावफलकावरती जोडली असता संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 धावा पाहायला मिळतात. आता येणारा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे आणि फ्री हिट वरती फलंदाज फक्त धावचित ग्राह्य धरला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. शेवटचा बॉल यश तोडकर टू बॅटर निलेश. दूर ठेवला शरीरापासून दूर ठेवला जातोय. पंच आमच्या जवळ कळवत आहेत की हा वाईट बॉल आहे, नकारात्मक चेंडू, एक्स्ट्राची रन असणार आहे आणि एक्स्ट्राची रन येत असताना संघाची धावसंख्या आता 40 वरती. फ्री हिट कंटिन्यू राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. घेऊन काढलाय काऊ कॉर्नरीचा क्षेत्ररक्षक आहे. यावेळी फ्री हिटचा चेंडू होता. कॅच कंप्लीट जरूर केली होती परंतु एक रन देखील येते. एका रनने मात्र आपण पाहतोय ओव्हर संपते आणि ओव्हर संपत असताना 3 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा पाहायला मिळतात. चला शेवटची ओव्हर जास्त चर्चा करू नका कारण की पहिली मॅच सुरुवात करायला थोडासा वेळ झालाय याची देखील नोंद घ्यायची आहे. जास्त वेळ कोणी घेणार नाहीये याची देखील नोंद घ्यायची. शेवटची ओव्हर असेल याची देखील नोंद घ्यायची. चला मॅचला देखील सुरुवात करा. शेवटचा गोलंदाज पाहायला गेलं टीम एम्पायर दॅटी संघाकडून तर किरण सोमर्डे पाहायला मिळतील. आतापर्यंत अनिकेत पाहायला मिळाला होता परंतु अनिकेत देखील लग्न बंधनामध्ये अडकला गेलाय. आता मैदानावरती कमी घरामध्ये जास्त पाहायला मिळेल अनिकेत. आणि अनिकेत तुला देखील या क्रिकेटच्या माध्यमातून आणि सह्याद्री क्रिकेट आशियाच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्याच्याच जागेवरती आता गोलंदाजी करण्यासाठी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय किरण सोमर्डे त्यांना पाहायला मिळत आहेत. ओव्हर दी विकेट येत आहेत. समोर मात्र आपण पाहतो निलेश असतील, नॉस्टा खेळला प्रदीप देखील पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. शेवटच्या ओव्हरला करूया सुरुवात. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट किरण सोमर्डे. पहिला बॉल वाईड बॉल येतोय. एक्स्ट्राची रन येणार आहे आणि एक्स्ट्राची रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले 42 धावा. 42 रन ऑन स्कोर बोर्ड. यानंतर होणारी मॅच आहे जळव अ विरुद्ध जळव ब. फटका खेळ आहे. यावेळी मात्र आता कबरच्या डोक्यावरतून डीपवरती क्षेत्ररक्षक धावतात. सागर धावतात, पोहोचले जात नाहीत. या चेंडूवरती मिळतात 4 धावा. येतो निलेश यांच्या बॅट मधून. हा देखील चौकार. अर्थात चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर देखील फरार होतोय. या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 46 च्या आकड्यावरती. 46 च्या घरामध्ये आपण पाहतो जाऊन पोहोचले संघाची धावसंख्या. ओव्हर मधील पहिल्या चेंडूवरती चौकार येत असताना देखील पाहायला मिळत आहे. प्ले अँड मिस शरीरावरती येऊन आदळणारा हा चेंडू स्ट्रायकिंग एंड. यावेळी मात्र आता विकेटचं पतन होत आहे. प्रदीप एक मोठा खेळाडू अक्षय पेंढारे आला, चेंडू कलेक्ट केल्यानंतर मात्र आपण पाहतोय सरळ फेकी केला जातोय या स्टँडवरती. प्रदीपचा देखील आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपामध्ये अखेर संपवला जातोय. या चेंडूवरती मात्र कोणतीही धाव ग्राह्य धरली जाणार नाही परंतु विकेट जरूर ग्राह्य धरली जाईल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जयदीप दत्ताना देखील पाहायला मिळतोय.
रनआउटच्या स्वरूपामध्ये आता प्रदीप माघारी जातोय. जरूर सुद्धा वरती नाराज असेल, जरूर आपण पाहतो नॉस्टॅकन बॅटर वरती देखील नाराज असेल, कारण की या रनआउट मध्ये विकेट गमावणं म्हणजे क्रिलेसी क्रिकेट पाहायला मिळत आहे आणि ते नको आहे या आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये, कारण की स्पर्धा दमदार आहे, स्वाभिमानाची स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेवरती आमच्या गावाचं नाव कोरायचं आहे, प्रत्येक खेळाडू आज प्रयत्न करत राहील. या चेंडूवरती विकेट येत असताना 2 चेंडू कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 धावांवरती स्थिर असेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. जयदीप आला नवीन बॅटर, घेऊन काढला जातोय, याच्यावरती धाव बनवली जाणार नाहीये. टॉस चेंडू येतोय, निर्धाव चेंडू येतोय, म्हणजे अजून एक चेंडूची आपण पाहतो सांगताची निर्धाव पद्धतीने केली जाणार आहे. निर्धाव बॉल पाहायला मिळेल, डॉट बॉल पाहायला मिळेल. आता येणारे 3 बॉल कसे हाताळले जातील, येणाऱ्या 3 चेंडूवरती कसे सामने केले जातील, कारण की महत्वाचे खेळाडू तर डगआउट मध्ये येऊन शांतपणे बसलेत. आता जबाबदारी स्वीकारावी लागेल मिडल ऑर्डरला. फटका खेळलाय, बॅटची इनसाइड एज. यावेळी इलेक्ट्रिक प्रिझन वरती चेंडू ट्रॅव्हल करतोय, एक सिंगल रन कंप्लीट झाली आहे आणि सिंगल वरतीच रोखलं देखील जाईल. सत्तेचाळीस धाबा. पुन्हा एकदा फटका फसला जातोय, 30 सर्कल मध्ये राहतोय, याच्यावरती देखील जास्त काही फरक पडत नाहीये, फक्त सिंगल रन येते आणि या सिंगल निशी संघाची धावसंख्या आता 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या ओव्हर मध्ये आता फक्त एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे या गोलंदाजाचा. शेवटचा बॉल, रोहित अगदी जवळ येऊन उभा राहिला होता आणि याच वेळी मात्र आपण पाहतोय कॅच कंप्लीट देखील केली जाते आणि विकेटचं पतन देखील पाहायला मिळत आहे. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती जयदीप आउट देखील होतो. पहिल्या इनिंगचा खेळ देखील संपलाय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला गेले तर जाऊन पोहोचलेत 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 49 धावांचं आव्हान असेल याची देखील नोंद घ्यायची. जास्त वेळ कोणी घेऊ नका, विनंती करेल. जळव अ आणि जळव ब दोन्ही संघाचे कॅप्टन देखील यायचे टॉस करण्यासाठी. जळव अ आणि जळव ब दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी येतील, याची देखील नोंद घ्या. प्रवीणजी नेवगे साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातो. प्रवीणजी नेवगे यायचं आहे, लगेचच मुख्य मंचावरती आमच्या टॉस कबॉस या मंचावरती या. तुमच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि कॅप्टन जळव अ आणि कॅप्टन जळव बी दोन्ही संघाचे कॅप्टन देखील येतील. चला, जास्त वेळ कोणी घेणार नाहीये, लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊन फिल्डिंग देखील लावून घ्यायचे आणि आपले बॅटर देखील पाठवून द्यायचे. टीम एम्पायर संघ जास्त वेळ कोणी घेणार नाहीये. या
टीम कॅप्टन जळव ब संघ विनंती करेल, लास्ट कॉल आहे, कॅप्टन लगेचच या आणि जळव अ संघाला टॉस विन दिला जाईल. जळव ब संघाचा संघ कर्णधार इथे उपस्थित नाहीये. येणाऱ्या एका मिनिटामध्ये जर तो पोहोचला नाही तर जळव अ संघाला टॉस विन दिला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारी मॅच टॉस केला जातोय, याची देखील नोंद घ्या. प्रवीणजी नेवके साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. जळव अ संघाचे कॅप्टन विनंती करतो या जळव ब संघ गावामधून बिलॉंग करणारे संघ आहेत आणि जे मात्र आमने सामने खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये. अर्थातच ग्रामदैवतचे अष्टविनायक चषक 2025 या स्पर्धेमध्ये दोन संघ आमने सामने खेळ करताना देखील पाहायला मिळतील. जाऊया मॅचच्या दिशेने. 49 धावांचं आव्हान आणि हेच धावांचं आव्हान पार करत असताना पहिला अडथळा लागतो शुभम सावंत नावाचा. अराउंड दी विकेट शुभम टू बॅटर रोहित सोमर्डे. पहिलाच बॉल वेगाने हाताळला जातोय. पॉइंट वरती चेंडू मात्र फील्ड झालाय. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येते. श्री गणेश होतोय. या धावांचा देखील एक बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 ही देखील पाहायला मिळत आहे. यावेळी देखील दुसरी धाव येते आणि 2 चेंडू पूर्ण होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 2 धावा. शुभम सावंत आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरतून. आडव्या बॅटीने खेळून काढला जातोय. फ्लॅटेड वन यावेळी मात्र पाहायला मिळतोय रोहित सोमर्डेच्या. मॅक्सिमम येतोय आणि यावेळी षटकार येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये बढत होते. संघाची धावसंख्या आता बढती घेत असताना धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. 8 धावा. एक नेत्रदीपक शॉट पाहायला मिळाला रोहित सोमर्डेच्या बॅट मधून. वेगाचा पुरेपूर समाचार घेत असताना या चेंडूला 6 धाव्यांसाठी पाठवून दिलाय. अजून एक वैटा फटका. यावेळी देखील लाजवाब
आणि एक ट्रेडमार्क शॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. प्रत्येक ओव्हर मध्ये कमीत कमी 2 फटके रोहित सोमर्डे स्विच खेळत असतो आणि त्याच्यामध्ये त्याला यश आतापर्यंत भरपूर वेळा मिळालंय. हे देखील या फटक्यावरती पाहायला मिळालं जात आहे. या चेंडूवरती चौकार येतोय आणि या चौकार येत असताना संघाची धावसंख्या आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. हो हो, यावेळी काय फटका केला. यावेळी देखील डीप स्क्वेअर ग्रीज शुभम सावंतवरती मागील 3 चेंडूचा विचार करायला गेला तर 3 मोठे फटके रोहित सोमर्डेच्या बॅट मधून. ही बॅटल खूप मोठी आहे आणि त्यामध्ये यश मिळते रोहित सोमर्डेला. काय लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या षटकारांशी संघाची धावसंख्या आता 18 आकड्यामध्ये जाऊन पोहोचले. 5 चेंडूंचा खेळ राहिलाय. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाल्याने 1 चेंडूचा खेळ राहिलाय फक्त. आणि या शेवटच्या चेंडूवरती कोणता फटका येईल हे देखील पाहायला गरजेचं. अशीच फलंदाजी प्रत्येक प्रेक्षकाला देखील पाहायला आवडेल. रोहित सोमर्डे पुन्हा एकदा येतोय. यावेळी देखील डी पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. या चेंडूवरती देखील 4 धावा. हा तिसरा फटका आहे स्विचिटचा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो स्विचिट खेळत असताना थोडस अपयश आलं होतं, परंतु तदनंतर येणारे फटके अतिशय लाजवाब अविस्मरणीय ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान धनाजी पवार साहेब, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो ना. आपणास विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय. आमचे सर्व प्रमुख मान्यवर जे कोणी मैदानावरती उपस्थित आहेत, जे कोणी या स्पर्धेला भेट देतात त्या सर्वांना विनंती करेल आपला व्यासपीठ वाट पाहतोय प्रत्येकाने या आणि व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं. आमच्या व्यासपीठाची देखील शोभा वाढवायची आहे. पहिल्या ओव्हरचा विचार आता करायला गेला तर 22 धावा जर बनवले तर येणारे 18 बॉल मध्ये धावा शक्य आहेत आणि त्याच धावा रोखण्यासाठी आता बॉलिंग मार्क वरती विजय देखील येतोय. विजय 6 बॉल अक्षय पेंढारे होता. आता अक्षय पेंढारेची आपण पाहतोय वेळ सुरू आहे. मागील ओव्हर मध्ये रोहित सोमर्डे होता तर या ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर अक्षय पेंढारे पाहायला मिळतोय. जेव्हा मैदानामध्ये पोहोचलो तेव्हाच मात्र अक्षय सोबत आपण पाहतोय चर्चा झाली. अक्षय पेंढारे सोबत थोडीशी चर्चा झाली की सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करायला मजा नाहीये कारण की चेंडू ट्रॅव्हल करत नाही, परंतु त्याचा परिणाम नाही होणार अक्षय पेंढारेवरती. तो मनामधून ठरवून आलाय की मला मोठे फटके खेळायचे आणि तेच तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. अजून एकदा बॅट स्विंग तर केले, थोडासा कमी गती हाताळला जातोय. विजयच्या माध्यमातून 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल आलाय, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. या 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 बॉल कंप्लीट होतात. दुसऱ्या ओव्हर मधील ओव्हर क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती विजय येताना पाहायला मिळाला. विजयच्या पहिल्या चेंडूवरती मॅक्झिमम तदनंतर या 2 धावा म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केलेत. गोलंदाज विजयने देखील पाहणं गरजेचं आहे. येणारे 4 बॉल कसे हाताळतोय. नो बॉल. यावेळी मात्र पंच कळवतात की नो बॉल आणि या थोडचा नो बॉल असेल याची देखील नोंद घ्यायची. म्हणजे या धाव फलकावरती धावा टोटल आम्ही 3 जोडतोय. जी पेनल्टीचे 2 धावा असतील आणि 1 नोची रन आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेसाठी बॅन राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि हे सर्व नियम आहेत ते सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत आणि हे नियम प्रत्येक स्पर्धेमध्ये लागू पडणार आहेत याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रो गोलंदाज अपोजिट टीमला आपण पाहतोय आपण संघाला 2 धावांची पेनल्टी, 9ची 1 रन, टोटल 3 धावा धावफलकावरती आम्ही जोडल्या आणि जोडत असताना संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बदली गोलंदाज बॉलिंग मार्क वरती प्रदीप येताना पाहायला मिळतात आणि हा चेंडू हा फ्री हिटचा असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. जास्त वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करायची आणि यानंतर होणारी मॅच जळब अ आणि जळब ब संघ दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. प्रदीप येतोय बदली गोलंदाज, समोर अक्षय असेल. फ्री हिटचा हा चेंडू कसा सामना केला जाईल, कसा फेस केला जाईल. फ्री हिटचा बॉल आहे, अलंकृत कार्पेट खेळून काढला जातोय, मैदानाच्या सहाय्याने खेळून काढला जातोय. डीप मिड विकेट रिजन, 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी डायरेक्ट हिट रोखला जाईल. एक चांगला बॉल पाहायला मिळते, चांगलं कम्युनिकेशन स्किल पाहायला मिळते अक्षय आणि रोहितच्या माध्यमातून. यावेळी सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
49 धावांचं आव्हान आणि संघाची धावसंख्या 1.3 चेंडूंचा खेळ संपत असताना 34 वरती जाऊन पोहोचले. बॅट स्विंग केले, पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगाने बॅट स्विंग केली जाते. क्षेत्ररक्षक धावतोय, एखादा चेंडू फील्ड देखील करतोय, थोडंसं फंबल आणि त्याच दरम्यान आपण पाहतो 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. पहिली ओव्हर सुरुवात मित्रांनो यासाठी ती काय महत्वाची असते हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की या सेकंड इनिंगला सुरुवात होताना तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये रोहित सोमर्डेने 22 धावा जमवल्या होत्या, 22 धावा बनवल्या देखील होत्या. त्याच जोरावरती आता या मॅच मध्ये पुढे चालले टीम एम्पायर टॅक्सी संघ. 36 धावा धावफलकावरती 4 बॉल पूर्ण. ओव्हरचे शेवटचे 2 चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती रोहित. वाईट बॉल येतोय, खूपच दूरून मात्र आपण पाहतोय फिकी केला जातोय आणि सफल लाईनचे देखील बाहेरून जाणार हा चेंडू आपण पाहतोय. पंच कळवतायत, योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत कळवतायत आणि हा वाईट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळते, धावफलकावरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या आता 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 37 रन ऑन स्कोर बोर्ड टीम एम्पायर टॅक्सी संघ. हो, चांगला चेंडू हाताळला जातोय. यावेळी सन्मान देखील दिलाय, कारण की यावेळी जर बॅट स्विंग केली असेल जरूर आपण पाहतो त्रिपाचित होण्याचे चान्सेस जास्त होते, भरपूर होते. हेच जाणून घेतलं रोहित सोमर्डेने या चेंडूला सन्मान दिला. सन्मान देत असताना एक सिंगल रन घेतली जाते. 5व्या चेंडूवरती 1 रन येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 38 धावा या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल आता फेस करणारे अक्षय पेंढारे. 5 चेंडू पूर्ण झालेत, शेवटचा बॉल असेल. बॅटिंग इनसाइड एज अंदरुणी किनारा. यावेळी मात्र विकेट किपर शुभमच्या माध्यमातून कॅच कंप्लीट केली जाते. पहिल्या विकेटचं पतन, पहिली विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल अक्षय पेंढारेच्या माध्यमातून. यावेळी पहिला झटका लागतो टीम एम्पायर टॅक्सी संघाला. 2 ओव्हरच्या अखेरीस 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा, येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची. नवीन फलंदाज अक्षय पेंढारेच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये राहुलदादा पाटील यांना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती 11 धावा डिपेंड करण्यासाठी आलेत. अर्थातच 12 मध्ये 11 डिपेंड करायचे तर अर्थातच विनोद सर आपणास पाहायला मिळणार आहेत. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान विठ्ठलजी सुर्वे साहेब, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि आपणास देखील विनंती करतो व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं, आमच्या व्यासपीठाची देखील शोभा वाढवायचे. आपण आलात आणि या स्पर्धेला 4 लावले त्याबद्दल देखील तुमचे आभार व्यक्त करतो. प्रत्येक आमच्या प्रमुख मान्यवरांना विनंती करेल, जे कोणी या मैदानावरती उपस्थित आहेत, मानसरोवरच्या मैदानावरती उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेल तुम्ही या आणि व्यासपीठावरती असं नसतं पहा. फटका ठेवून काढला जातो, एक छोटासा खेळाडू धावतोय, तो आता मात्र आपण पाहतो प्रत्येकाच्या नजरेमध्ये येणार आहे. आतापर्यंत त्याच्यावरती कुणाची नजर पडली नव्हती. ज्यावेळी त्याच्याजवळ चेंडू गेला तो चेंडूच्या मागे सर 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 करत धावत होता. चेंडू जरूर सीमारेषे पार गेला, परंतु तो देखील आपणास आता मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. जाना 11 जंगलवाडी संघाकडून आपणास पाहायला मिळेल एक छोटा खेळाडू जो लेग स्लिप वरती तैनात आहे. टीम जाना 11 जंगलवाडी संघाचा सर्वात कमी वयाचा खेळाडू असेल. 4 धावेने संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचते. फुल टॉस बॉल, वैटा फटका, चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय, कॅच कंप्लीट, विकेटचं पतन, बॅटर बॉल रोहित सोमर्डे माघारी जाताना पाहायला मिळेल. पाहायला गेलं तर हेच क्रिकेट आहे मित्रांनो. ज्यानं स्विचेटच्या फटक्यावरती या मॅच मध्ये भरपूर धावा बनवल्या त्याला स्विचेटच्या फटक्यावरती माघारी यावं लागतंय. हेच क्रिकेट आहे आणि यावेळी अवैयक्तिक 24 धावांवरती बाद होताना पाहायला मिळतोय. एक चांगला खेळ करून माघारी येताना पाहायला मिळतोय रोहित सोमर्डे आणि त्याच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी सागर मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. तर येणारे 3 ते 4 चेंडू निर्धाव घेतले, सलगचे 3 ते 4 चेंडू निर्धाव घेतले तर मॅच मध्ये आपण पाहतो रंगत निर्माण राहू शकते. सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये, तो काय करेल, रोहित सोमर्डेची लय पकडून फलंदाजी करेल की या मॅच मध्ये थोडासा वेळ घालवून फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका.
फटका खेळलाय सागरच्या बॅट मधून हेलिकॉप्टर उडवलं जाते सरळ सीमारेषे बाहेर लँड होत आहे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती रोहित सोमारेची लय पकडून लाल बॉक्स स्ट्रोक पाहायला मिळतोय सागरच्या बॅट मधून आता फक्त एक धाव दूर आहे विजयापासून टीम एम्पायर दायटी संघ चला यानंतर होणारी मॅच जळप लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊन फिल्डिंग आपण करणार आहोत त्याची देखील नोंद घ्यायची जळप संघ आपण देखील बॅटर तयार ठेवणार आहोत त्याची देखील नोंद घ्या मॅच फिनिश मॅच विजयी यावेळी मात्र आपण पाहतोय टीम एम्पायर दायटी संघ तब्बल पाहायला गेलं तर 8 बॉल राखून हा सामना मिळवते अर्थातच विजयी टीम आपण पाहतो टीम एम्पायर दायटी संघ तुमचं अभिनंदन करतो आणि अजाना 11 जंगलवाडी संघ तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि जातो यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने चला जाऊयात जळप संघ लगेचच या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्यायचे आणि आपले फलंदाज देखील पाठवून द्यायचे अर्थातच जळप संघ जास्त वेळ कोणी घेणार नाहीये मॅचला देखील सुरुवात होईल थोड्याच वेळामध्ये